नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात मी करणार आहे, कारण की ते आज सकाळी लवकर ऑफिसला गेले, त्यांना लवकर ऑफिसला जायचं होतं. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा असा एक व्रत आहे, तो आपण आपल्या नवऱ्यासाठी करतो, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांचं चांगली हेल्थसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, काय बोलतात आई, सात सात जन्मासाठी करतो आपण. तर दरवर्षी आम्ही बाहेर जातो. आज या वर्षी आम्ही घरीच करतोय, कारण की बाबू 3 महिन्याचा बाबू आहे मला, तर त्याला सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही. तर आई वडाची फांदी घेऊन आली आहे, तर आम्ही ह्या वर्षी घरीच करणार आहोत. नाही तर मी दरवर्षी बाहेरच जातो करायला पूजा. तर आता मी अजून रेडी झालेली नाही. आता रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय करणार आहोत. तुम्हाला वाण पण दाखवू आम्ही नंतरला कसे भरले आहेत. मी रेडी झाली आता पूर्णपणे. आई रेडी होते 2 मिनिटात आणि मग आम्ही वरती जाऊ आणि मग तुला दाखवू की आम्ही कशी पूजा करतो वगैरे. हे आहेत आमचे वाण, आई आणि मी भरलेत. आईचा एक, माझा एक आणि मिनीचा एक. आई आरतीचा ताट रेडी करते. थोडीशी फुलं, थोडस दुर्वा, हळदी कुंकू आणि दिवा, तांदूळ घ्यायचे. आणि थोडेसे तांदूळ. बस त्याला गेलं पोराला. आरतीमध्ये घेतो ना, आरतीमध्ये घेतो, मग ठेवूया आपण. आमचा आरतीचा ताट रेडी झालाय. नारळ, दिवा, थोडीशी फुले, हळदी कुंकू आणि आई हे काय आहे, आपण काय बोलतो याला? ते करंडा फणी असते, वट्टी असते ती करंडा फली. फली नाही, फणी. करंडा फणी. हा, ती वट्टीचं सामान असतो तो. हा, त्यामध्ये बांगडी असते, ते सगळीला वट्टी देतात ना, वाण. हा, हे ते मणे असतात हा, ना? मग ते मणी आणि ते वाण द्यायचं सवासणीला. लोक मोठ्या मोठ्या लांब लांब करतात, पण आता काय, आता सगळा याचा जमाना चाललाय, तर कोण तेवढा हे करत नाही. 7-7 मणी आपले एक साईडला बांधतात का झालं. तसेच मी पण केले. कशाला वाया घालवायचा आपला मणी. मी वरती आलोय पूजा करायला. आई पण आली आहे बघा. आई ही फांदी घेऊन आली बाजारातून घरी पूजा करण्यासाठी. आणि मग बाबा गेले होते माती आणायला. मग आता आम्ही ती माती याच्यामध्ये भरून ती फांदी लावले त्या कुंडीमध्ये. आणि आई आता तयारी करते पूजेची. पाणी घाल, आधी पाणी घाल. ते व्हायला असतील चालू. वाण ठेव तिथं. काय ते कुंकू, ते करंडा आहे ना होतं, ती पण तिथे ठेव त्या पानावरती.
हा कुंकच ठेवू वया नको ठेवू प्रत्येक ठिकाणी इथे कुंकवाची ठेव करंडा पण वही आहे ना हा तिथे ठेवते याच्यावर पानावरती हा इथे पान आहे ना हा गाईचा हा आणि हा वाण इथं ठेव जमिनीचा पण घे त्यातला पण ठेव तो ताट साईडला कर तुझा दादा झालाय तो मग घे तिथे पाणी घे पाणी टाकायला घे तुला बाबा फेऱ्या मारताना ते पायच ठेव येते ना ताटो इथंच मध्ये ठेव साईडने तर फेऱ्या मारायला तू नाडा बांध तो बांध तो बांध एवढा कोण कमी घेताय 5 कोण जरासा 5 इथं त्याला आता फुलवर ठेवायला लागेल ना एकच मारू ना तिघींचे पण करू काय हा हातात धर हातात धर एक झाली पेशी द्यावा एक होय दोन झाले दिसतं चालेल ना पानावरती दिसू दे ना वाया दिसते ना झाले का 3 हा किती मारायच्या 5 अगं 5 मार 7 मार 4 झाले पाच झाले 6 झाले अजून एक मार ठेव यावर पाया पडेल समोर हो. काय चुकला तो क्षमा कर
तर मित्रांनो आता घरी आलोय मी आणि आता आम्हाला वाण खायचे आहेत. जे शिल्पानी वट पौर्णिमा केले आहे त्याचा जो म्हणजे वाण आहेत, फ्रुट्स आहेत ते खायचे आहेत. दोघांना मिळून खायचे आहेत. तर हे आता घेऊन आले शिल्पा वाण. तर बसले आता आम्ही दोघं जण खातो. जो धागा बांधायचा आहे मंगळसूत्रामध्ये तो पण आता बांधायचा आहे, तो पण बांधून घेतो. तो बांधल्याच्या नंतरला वाण खाणार आहोत. आहे शिल्पाच्या गळ्यामध्ये आणि हा आता दुसरा बांधतोय नवीनवाला. म्हणजे शिल्पाचं प्रेम हा आहे माझ्यावरती. आहेच. 7 जन्माच्या 7 गाठी मारू की? हा मग 7 जन्माच्या 7च गाठी मारा. माहिती नाही, मोजल्या नाही किती, 9-10 झाले असतील. बापरे. आता खातोय आम्ही वाण. आता आमचे वाण खाऊन झालेत आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. आजचा व्हिडिओ पूर्ण शिल्पाने बनवलाय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिल्पा थोडा आवाज बसलाय तर थोडा ऍडजस्ट करून घ्या. आणि पहिला व्हिडिओ होता शिल्पाचा, जो शिल्पाने स्वतः जो पूर्ण व्हिडिओ बनवलाय. थोडीफार काय चूक झाली असेल तर थोडीफार माफ करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.